आज सोलपर्यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर खरं म्हणजे एक डॉक्टर कसा उत्तम साहित्यिक असू शकतो आणि अध्यात्माची त्याला जोड आहे. कदाचित नाव अमरनाथ असल्यामुळं असेल, परंतु फार सुंदर भाषण तुम्ही केले. मी मगाशी आमच्या संपादकाला मोतेपवारांना सांगितलं की हे भाषण जसं तसं एकदा छापा, कारण शेवटी माणसं ऐकतात विसरून जातात. पत्रकारांना सुद्धा काय त्यातलं घ्यावं याचा पुष्कळदा पेच पडलेला असतो आणि नेहमी असं घडतं की जो मुख्य भाषण करतो त्याचंच भाषण छापून येतं. हा माझा अनुभव आहे आणि त्याला मग ते काय जे लिहायचं ते लिहावं लागतं त्यांना. म्हणून मी त्यांना सांगितलं की यांचं भाषण सगळं छापलं पाहिजे. किती सुंदर सगळ्याच कामाचं ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं आणि कॉलेजच्या प्रत्येक घटकांचा याच्यामध्ये कसा आम्हाला त्याला सामावून घेता येईल असं उत्तम काम डॉक्टर सोलपरे तुम्ही केलं आहे. तुमचं मनःपूर्वक मी अभिनंदन. लातूरच्या पॅटर्नला साजेसं काम तुमच्या हातून घडलेलं आहे. ही सुंदर इमारत झाली. सगळे 8 ऑपरेशन थिएटर्स इथं वेगवेगळे आपण इथं निर्माण केलेले आहेत. 200 बेडची या ठिकाणी नव्याने व्यवस्था झालेली आहे. आता पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम इथं सुरू होतील आणि तारडे हे या विभागाचे संचालक आहेत आणि त्यांच्या हातून निश्चितपणानं, कारण नव्या होणाऱ्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस सुरू होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ती सोय आज या भागामध्ये आपल्या भागात होणार आहे याचा मला विशेष आनंद आहे. उद्याच्या काळामध्ये मगाशी जोशी म्हणाले की आणखी काही सुंदर व्हावं, आणखी काही सुंदर व्हावं. त्या सुंदराचं नाव आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आणि मी आत्ताच मगाशी ताड्यांना सांगितलं की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या लातूरमध्ये झालं पाहिजे. याच्यासाठी केंद्राकडनं काय आम्हाला करता येतं ते सांगा. गुलाम नबी आझाद आमचे मित्र आहेत, ते देशाचे आरोग्यमंत्री आहेत, तेव्हा त्यांच्याकडनं हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्याला लागणारं सगळी आर्थिक मदत ही आम्ही केंद्राकडनं मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपली जी आता आरोग्य भवन जी नवी इमारत इथं उभी राहते आहे, आता त्याचंच उद्घाटन गुलाम नबींच्या हस्ते ठेवू आणि इथंच त्यांना घोषणा करायला सांगू. कामाची आमची सुद्धा एक पद्धत आहे, त्या पद्धतीप्रमाणेच गेलं पाहिजे. इथं त्यांना बोलवू आपण. सुंदर इमारत झालेली आहे, त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते ठेवू आणि त्याच सभेमध्ये त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची घोषणा करायला म्हणजे तयार